नगरसेवकाला मिळणाऱ्या फॅसिलिटी ऐकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. अशा प्रकारे महानगरपालिकेच्या देखील निवडणुका झाल्या. काही ठिकाणी उमेदवार जनतेने निवडून दिले, तर काही ठिकाणी उमेदवार स्वतःच निवडून आले. पण मित्रांनो, कधी विचार केलाय का, तुमच्या प्रभागात जो नगरसेवक निवडून आलाय, त्याला पगार मिळतो का? आणि जर पगार भेटत असेल, तर तो पगार किती असेल? हे बघा, नगरसेवकाला पगार काही मिळत नाही. त्याला मिळतं मानधन, ते सुद्धा 10 ते 15,000. पण खरी गंमत तर इथूनच चालू होते. नगरसेवकाला मिळणाऱ्या फॅसिलिटी ऐकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. नगरसेवकाला त्याचा फोन बिल, त्याच्या प्रवासाचं बिल आणि निवडून दिलेल्या प्रभागासाठी कोट्यवधीचा निधी सरकारकडून मिळतो. म्हणजेच मिळणारं मानधन जरी कमी असलं, तरी प्रभागाच्या कामासाठी मिळणारा निधी मात्र कोट्यवधीमध्ये असतो. पण प्रश्न हा आहे, तो मिळालेला निधी त्यातून कामं होत आहे का? आणि तो निधी तुमच्या प्रभागावरती खर्च होतोय का? आणि जर आलेला कोट्यवधीचा निधी नगरसेवक तुमच्या प्रभागावरती खर्च करत नसेल तर? तर काही नाही, तुम्ही त्याला प्रश्न विचारू शकता. पण तो प्रश्न कधी विचारू शकता, जर तुम्ही निवडून आलेल्या उमेदवाराकडून पैसे घेतले नसतील तर.